नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून तब्बल 20 लाख घरं उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं आहे आणि याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये विविध हालचाली सुद्धा सुरू झालेल्या आहेत। ग्रामपंचायत असो किंवा शहरी भाग असो, सर्वच ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल देण्याच्या सूचना किंवा घरकुल देण्यासंदर्भात अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। अशातच आपल्या यूट्यूब फॅमिलीतील अनेक सबस्क्रायबरांचं असं मत होतं की सर, तुम्ही जी व्हिडिओ टाकले की घरकुल आवास योजना सुरू झालेली आहे, प्रधानमंत्री आवास योजना सुरू झालेली आहे, परंतु सर आमच्याकडे जागा नाहीये। तर तुम्ही एक GR टाकला होता आणि त्या GR मध्ये तुम्ही असं म्हटलं होतं की सरकार तुम्हाला जागा देणार आहे। आता नेमकी कशा पद्धतीने, कोणत्या GRच्या माध्यमातून, कोणत्या योजनेच्या अंतर्गत हे सरकार तुम्हाला घरकुल बांधण्यासाठी, घर बांधण्यासाठी जागा देणार आहे, हे सुद्धा स्पष्ट करून सांगा। तर आपण या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ घ्यायचा असेल तर शासनामार्फत जागा कशी उपलब्ध होऊ शकते, शासनामार्फत जागा कशी मिळू शकते, याविषयी A to Z माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये महाआवास अभियान सुरू झालेलं आहे आणि या महाआवास अभियानाच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये घरकुल योजना प्रभावीपणे आणि गुणवत्ताधारक पद्धतीने राबवण्यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना राज्य सरकारकडून सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। परंतु मित्रांनो, महाराष्ट्रातील अशा अनेक नागरिक आहेत की त्यांना घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा आहे, घरकुलाची आवश्यकता आहे, ते बेघर आहेत, परंतु मित्रांनो त्यांच्याकडे जागा नाहीये, की वडिलोपार्जित जागा नसेल किंवा स्वतःची जागा नसेल किंवा गुंठ्यामध्ये किंवा जे गावठाण असतं त्या गावठामध्ये त्यांची जागा नाहीये, परंतु मित्रांनो त्यांना घरकुलाची खूप गरज आहे। मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना जागा उपलब्ध कशी होणार या संदर्भात सूचना महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी स्पष्टपणे GR दिलेला आहे। अनेक या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकी झालेल्या आहेत। आपण या व्हिडिओमध्ये एक एक सर्व समजून घेणार आहोत। परंतु मित्रांनो, जर समजा तुम्हाला ही जागा हवी असेल तर ती नेमकी योजना कोणती? योजनेचं नाव आहे पंडित दीनदयाल घरकुल जागा अनुदान योजना। आता ही जागा खरेदी करण्यासाठी जी योजना आहे, ही योजना 2017-18 पासून सुरू झालेली आहे। आता या योजनेसाठी सर्वात महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे तुम्ही भूमिहीन असणं आवश्यक आहे। जर समजा पंडित दीनदयाल घरकुल जागा खरेदी योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, या योजनेअंतर्गत तुम्हाला जागा मिळावी असं जर वाटत असेल तर तुमच्याकडे भूमिहीन दाखला आवश्यक आहे। तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की सर, भूमिहीन दाखला कुठे मिळणार आहे? तर तुमचं ग्रामपंचायतमधील जे ग्रामसेवक असतात ते तुम्हाला भूमिहीन दाखला देऊ शकतात किंवा तुमचं जे तहसील कार्यालय असतात त्या तहसील कार्यालयामधून तुम्हाला भूमिहीन दाखला मिळू शकतो। हा भूमिहीन दाखला याचा अर्थ असा की तुमच्याकडे जागा नाहीये, जागा नसलेल्यांना भूमिहीन दाखला दिला जातो आणि त्या आधारे तुम्हाला या योजनेअंतर्गत जागा खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपये दिलं जातं। तुमच्या मनामध्ये असाही प्रश्न असेल का सर, 1 लाख रुपयामध्ये कुठे जागा मिळते का? तर जेवढी रक्कम मिळते ती ॲक्सेप्ट करा। म्हणजे 1 लाख रुपयामध्ये तुम्हाला जागा मिळत असेल किंवा नसेल असाही प्रश्न निर्माण होतोय, मलाही मान्य आहे। परंतु मित्रांनो, सरकारकडून जर घरकुलासाठी अनुदान तर मिळणारच आहे, पण जागा खरेदी करण्यासाठी जर 1 लाख रुपये मिळत असेल आणि जर समजा तुम्हीही थोडेफार त्याच्यामध्ये पैसे जर टाकत असाल तर तुम्हाला एक चांगली जागा मिळू शकते। परंतु जेवढे पैसे मिळतात तेवढे पैसे घ्यायला काय हरकत नाहीये। जर समजा तुमच्याकडे जागाच नाहीये तर घरकुल बांधायचं कुठे, घर कुठं बांधायचं असा प्रश्न अधिकाऱ्यांच्या समोर येणार आहे। त्यामुळे तुम्ही या योजनेपासून वंचित राहू शकता, बाहेर पडू शकता। म्हणून मित्रांनो, पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल खरेदी योजना जी आहे, या योजनेअंतर्गत तुम्हाला 1 लाख रुपये मिळणार आहेत। याच्यासाठी सर्वात मॅन्डेटरी डॉक्युमेंट म्हणजे तुम्ही भूमिहीन असले पाहिजे, तुमच्याकडे भूमिहीन दाखला सुद्धा असला पाहिजे। या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की सर, आम्हाला ही जागा खरेदी करायची असेल तर अर्ज कुठे करायला पाहिजे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, डोमासेल सर्टिफिकेट आणि तुमच्याकडे भूमिहीन दाखला ह्या सर्व कागदपत्र जर तर तुमच्याकडे तुम्हाला तुमचे जे ग्रामपंचायत असतात त्या ग्रामपंचायतीकडे अर्ज करायचे आहे की मला या योजनेअंतर्गत जागा खरेदी करण्यासाठी अनुदान मिळावं। आणि अर्ज त्या ठिकाणी सादर केल्यानंतर त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचा ठराव होतो आणि तो ठराव पंचायत समितीच्या माध्यमातून राज्य सरकारकडे जातो आणि तुम्हाला त्या योजनेच्या संदर्भात हे अनुदान मिळतं। आता तुम्हाला असाही प्रश्न असेल की सर, एवढं फास्ट कसं होणार की योजना सुरू झालेली आहे आणि हे अनुदान मिळेपर्यंत योजना बंद होणार का? तर नाही। सर्वात महत्त्वाचा विषय लक्षात ठेवा, महाआवास अभियान योजनेअंतर्गत आता महाराष्ट्रामध्ये
घरकुल योजने रिलेटेड जेवढ्याही पत्र किंवा जेवढेही ॲप्लिकेशन किंवा जेवढेही योजना त्याच्याशी रिलेटेड जे आहेत, म्हणजे रमाई आवास योजना असो किंवा दीनदयाल आवास योजना असो किंवा मोदी आवास योजना असो, जेवढ्याही आवास योजना आहेत त्या आवास योजनेची कारवाई फास्ट पद्धतीने सुरू करावी। अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। परंतु मित्रांनो या अगोदर अनेक शासन निर्णय आहेत, अनेक परिपत्रक आहेत, त्यावरती सुद्धा आपण एक नजर टाकूया। म्हणजे तुमच्या मनामध्ये जे संभ्रम निर्माण झाला असेल कदाचित की बाबा सर 1 लाख रुपये कसे मिळणार, कसं काय मिळणार, कोण देणार, या सगळ्या गोष्टी त्या संदर्भात काही अधिकृत माहिती आहे काय, तर आपण आता स्क्रीनवरती पटापट जेवढे हे शासन निर्णय आतापर्यंत जाहीर झालेले आहेत ते आपण एक समजून घेऊया आणि त्यानुसार तुम्हाला कळणार आहे की ही योजना सुद्धा प्रत्यक्षात किती प्रभावीपणे राबवली जाऊ शकते। तर मित्रांनो या ठिकाणी सुद्धा 2 ऑगस्ट 2018 साली एक शासन निर्णय पारित केला होता आणि यामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांना द्यावयाच्या शासकीय जमीन मूल्यविरहित उपलब्ध करून देण्यासंदर्भात या ठिकाणी शासन निर्णय पारित केलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी सुद्धा एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे 2019 साली पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थ सहाय्य योजना अंतर्गत इतर मागासांच्या लाभार्थ्यांकरिता निधी उपलब्ध करून, म्हणजे जे 1 लाख रुपये दिले जातात ते लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासंदर्भात आणि हा या ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेतील भूमिहीनांना 1 लाख रुपये अनुदान देण्यासंदर्भात या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाच्या अनुदानात वाढ करून 50,000 रुपयेवरून 1 लाख रुपये देण्यासंदर्भात निर्णय सुद्धा झालेला आहे। पूर्वी 1 लाख रुपये नव्हते मिळत तर 50,000 रुपये मिळत होते, परंतु आता मात्र 1 लाख रुपये या ठिकाणी मिळतात। तर मित्रांनो या ठिकाणी सुद्धा मंत्रिमंडळाचा निर्णय तुम्हाला दाखवतो। भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा खरेदी करण्यासाठी आता 1 लाख रुपये मिळणार। या ठिकाणी असं म्हटलंय की पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेत लाभार्थ्यांना अनुदानामध्ये वाढ सुद्धा मिळावी। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सर्वांसाठी घरं या योजनेला अधिक चालना मिळण्यासाठी हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि इथे सर्वात महत्त्वाचा भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जागा खरेदी करण्यासाठी 50,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय 2017चा होता। यामध्ये आता वाढ करून 1 लाख रुपये देण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय सुद्धा या ठिकाणी झालेला आहे। अशा पद्धतीने मित्रांनो या सर्व गोष्टींचा विचार केला असता आपल्याला शासनाकडून 1 लाख रुपये हे जागा खरेदी करण्यासाठी सहज पद्धतीने मिळू शकतात। त्यासाठी अर्ज कुठे करायचा, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात याविषयी A to Z माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेली आहे। मित्रांनो आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये टिकून राहिलात, ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त असेल, महत्त्वाची असेल आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि ही माहिती ज्यांच्यासाठी उपयुक्त आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। चॅनलवरती जर नवीन असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।